अध्याय पहिला. देवी भागवताचे श्रेष्ठत्व. पौष महिना सुरू आहे आणि देवीचं गुणगान आपण सगळेजण गात असतो. देवीच्या नवरात्रासाठी कुठलंही नाव न आल्यामुळं जरी लोकांसाठी उपासना नसली तरी माझ्याकडे उपासना रोज सुरू आहे. रोज सप्तशती सुरू आहे, रोज देवी भागवत सुरू आहे. त्याचबरोबर योगेश्वरी महात्म्य सुरू आहे. आणि आज आपण देवी भागवताचा पहिला अध्याय ऐकूया. गणपतीचा जय जयकार असो. त्याचप्रमाणे नरनारायण सरस्वती देवी व्यास महर्षींना वंदन करून मी त्यांचा जय जयकार करतो. नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी पुराणिक अशा श्री सूत याला विचारले की हे महाबुद्धिमान व्यास शिष्यसुता, तू आम्हाला नेहमी मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस, म्हणून तुला प्रदीर्घ काळपर्यंत आयुष्य लाभो. तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा विष्णूंच्या अनेक आश्चर्यकारक अवतार कथा व चरित्रकथा ऐकल्या आहेत. त्याचप्रमाणे रुद्राक्षांच्या ऐतिहासिक महात्म्यासह श्री शंकरांच्या दिव्य चरित्र लीलाही ऐकल्या आहेत. तर आता आम्हाला तुझ्याकडून हे गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, शिवाय त्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगून वर पुन्हा मोक्षसुद्धा मिळतो. हे भाग्यवान सुता, सर्व संशयांचे निराकरण करणारे असे ते तत्व तुझ्याशिवाय इतर कोणी सांगू कुणीच किंचितसुद्धा जाणत नाहीत. सुतांनी उत्तर दिले, अहो महाभाग्यवंत ऋषी, हो, खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम असा प्रश्न विचारला आहे. म्हणून मीही आता तुम्हाला काही काहीही न ठेवता सर्व शास्त्रांचे सार असे ते तत्व उघड करून सांगतो. देवी भागवत हेच ते तत्व आहे. असं देवी भागवताचा महिमा आहे. सर्व तीर्थक्षेत्रे, व्रते आणि पुराणे यांचा गलबला कुठपर्यंत चालतो, तर जोपर्यंत मनुष्य देवी भागवत ऐकत नाही तोपर्यंत, जोवर देवी भागवत रूपी कुऱ्हाड हाती येत नाही तोवर या पापरूपी काटेरी जंगलाचा मानवाला त्रास होतो. देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत अज्ञानरूप अंधकार नष्ट होणार नाही, हे निश्चित. ऋषी उत्सुकतेने म्हणाले, हे भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारे आहे? ऐकावयाचा विधी कोणता? ते किती दिवसात पूर्ण ऐकायचे असते? याचे पूजन कसे करतात? हे पूर्वी कोणत्या मनुष्याने ऐकले? त्यांचा कोणकोणत्या त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या? हे सर्व तू आम्हाला सविस्तर सांग. त्यावर सुतांनी बोलायला सुरुवात केली. भगवान विष्णूंच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास जन्मले. पुढे त्या व्यासांच्या लक्षात आले की संस्कारहीन माणसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले यावर उपाय नव्हता. मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला. त्यानुसार मग 18 पुराणांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांनी मला भारत आख्यानाची शिकवण दिली. तसेच देवी भागवत पुराण हे मनुष्यांना भोग नेऊन मोक्षही देते, भोग नाहीसे करून मोक्षही देते. लक्षात घेऊन जन्मेजय राजाला ते ऐकविले. या राजाचा पिता परीक्षित नावाचा होता. तो सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे मरण पावला होता. त्याला मरणोत्तर उत्तम गती व्हावी म्हणून 9 दिवसाचे त्रैलोक्यजननी देवीचा विधानपूर्वक पूजा करून त्याने व्यासांकडून देवी भागवत ऐकले आणि त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गतीस दैवी लोकी गेला. हे पाहून जन्मेजयाने व्यास मुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली. हे देवी भागवत 18ही पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ते धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थ देते. जे लोक भक्तिप्रेमपूर्वक देवी भागवत कथा ऐकतात त्यांना
सिद्धी कठीण नाही. म्हणूनच मनुष्याने ते सतत ऐकावे. अर्धा दिवस, पाव दिवस, एक मुहूर्त, एक क्षण जरी श्रवण कुणी केले तरी त्याला कधीही वाईट गती मिळणार नाही. सर्व प्रकारची होमहवने, तीर्थयात्रा किंवा दानधर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदाच हे पुराण ऐकल्याने मिळेल. कृतयुगामध्ये धर्माची साधने पुष्कळ होती, परंतु कलियुगामध्ये मात्र पुराण श्रवणापेक्षा निराळा धर्म नाही. धर्माचरण ही अशा कलियुगातील अल्पायुषी मानवासाठी व्यासांनी हे पुराणरूपी अमृत दिलेले आहे. हे एक अमृत पिऊन केवळ ऐकणारा अजरामर होतो असे नाही, तर त्यामुळे त्याचा संपूर्ण वंशच अजरामर होत असतो. यामध्ये महिना, दिवस वगैरेंसाठी विशेष नियम नाही. म्हणून देवी भागवताची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. तथापि अश्विन, चैत्र, वैशाख व ज्येष्ठ या चारही नवरात्रामध्ये म्हणजे अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ या महिन्यामध्ये शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमीपर्यंत ऐकण्याचे विशेष फळ सांगितले आहे. याचसाठी हा 9 दिवसाचा श्रवण यज्ञ सर्व यज्ञांमध्ये फार श्रेष्ठ आहे. म्हणूनच पुण्यदायक आहे. सर्व प्रकारची कपटी, पापी, मूर्ख, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे असे लोक 9 दिवसाच्या यज्ञाने पवित्र होतात. परस्त्रिया व परधन लुटणारे, लोभी, कुटील कृत्ये करणाऱ्या गायी, देवता, ज्ञानी, ब्राह्मण यांच्याबद्दल भक्ती नसणारे असे लोकसुद्धा या 9 दिवसाच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात. म्हणून हे देवी भागवत नावाचे पुराण सर्व पुराणातील श्रेष्ठ असे पुराण आहे. शुद्ध पुराण आहे. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी महाअष्टमी तिथी असताना सोन्याच्या सिंहासनावर बसवलेल्या देवीच्या प्रसन्नतेसाठी जो मनुष्य देवी भागवताचे पुस्तक सुयोग्य अशा ब्राह्मणाला दान देईल ते देवीच्या पदवीला व कृपेला पात्र होतो. या देवी भागवताचा एक श्लोक, अर्धा श्लोक सुद्धा जो भक्तीने दररोज म्हणेल तोही देवीच्या कृपेला पात्र होतो. हे देवी भागवत ऐकल्यामुळे महामारीसारखे साथीचे रोग, नैसर्गिक उत्पात, बालग्रहांच्या पीडा, पिशाच्यांची भीती सर्व दूर पळून जातात. निपुत्रिकाला पुत्र होतो, तर दारिद्र्य, श्रीमंती, रोगी, आजारातून बरा होतो आणि तिन्ही प्रकारच्या वांझ स्त्रियांना सुद्धा दीर्घायुषी मुलगा होतो. जिला गर्भधारणाच होत नाही अशी, जिचा गर्भ गळून पडतो ती आणि जिची मुले जन्मता मृत होतात अशा 3 प्रकारच्या वांझ स्त्रिया आहेत. हे भागवत पुस्तक ज्या घरात नित्य पूजले जाते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि त्या घरामधील रहिवाशांच्या पापांचा नाश होतो. जो अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना भक्तिपूर्वक वाचतो, अगर ऐकतो तो फार मोठी सिद्धी मिळवतो. जर तो ब्राह्मण असेल तर वेदविद्येमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो. जर क्षत्रिय असेल तर राजा होतो, वैश्य असेल तर अमाप समृद्धी मिळते आणि शूद्र असेल तर त्याच्या ज्ञातीतील सर्वश्रेष्ठ असा होतो. जेव्हा प्रसेनाच्या शोधासाठी कृष्णाला बराच काळ लोटला तेव्हा त्याचा पिता वासुदेव त्याला मोठी काळजी लागली. त्यावेळी त्याने या ग्रंथाचे श्रवण केले आणि कृष्ण यशस्वीपणे परतला. हा देवी भागवताचा पहिला अध्याय समाप्त. उद्या आपण दुसरा अध्याय बघूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे देवी भागवत आपण आत्ता वाचन केलं आहे. सुमती जगन्नाथ जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्यंकटेश स्तोत्र आपण 21 वेळा आज बघितलेलं आहे. दुसरा दिवस. ज्या लोकांना देवी भागवत व्यंकटेश स्तोत्राला 1 दिवस जरी जोडलं जायचं असेल तरीसुद्धा त्यांनी मला संपर्क करा. या व्हिडिओच्या वरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल, तुम्ही संपर्क करा. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.